या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. उत्तर सोलापूर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुल, क्विक हिल फाउंडेशन आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलगाव सीना येथे सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हा कार्यक्रम घेण्यात आला. या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका माधुरी जाधव हे होत्या. यावेळी संगणकशास्त्र संकुलातील राहुल शिंदे व मोहिनी दुधाळ यांनी सांगितलं की फसवणूक होऊ नये म्हणून त्याबद्दल खात्री करूनच त्यावर विश्वास ठेवावा. त्यासाठी ओटीपी कोणास सांगू नये. अनोळखी नंबरवरून आलेला फोन कॉल्सची पडताळणी करावी. व्हॉट्सअप व इतर सोशल मीडियावर आलेल्या मेसेजेस व लिंकची शहानिशा करूनच पुढील प्रक्रिया करावी. पासवर्ड स्ट्रॉंग वापरून स्वतःची माहिती सुरक्षित करावी. या कार्यक्रमासाठी एकूण 160 विद्यार्थी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी जाधव यांनी मार्गदर्शन केलं. यावेळेस जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक प्रदीप माने, प्रदीप पाटील, श्याम जाधव, शिवाजी भोसले, शिक्षिका जलराणी काळादे यांनी सहकार्य केलं. शिवाजी भोसले यांनी सूत्रसंचालन केलं. तर आभार जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक प्रदीप माने यांनी मानले. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, तेलगाव शिना. तर माझे नाव मोहिनी दुधाळ. मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर इथे शिकत आहे. मी MSc कम्प्युटर सायन्स सेकंड इयर म्हणजे दुसऱ्या वर्षी मी डिग्री घेत आहे, पोस्ट डिग्री. तर मी तुम्हाला आज थोडी माहिती देणार आहे की सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा. तर सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा म्हणजेच काय? तर सायबर शिक्षा, सायबर क्राईम तुम्ही ऐकलं आहे का कधी? ऐकलं आहे का? ऐकलं आहे बघा, सांगू शकते म्हणजे कोण तर आपल्याला फोन करून असे लिंक येते मेसेजवर, तर आपण क्लिक केलं ना आपले पैसे जातील. हां, तर या दीदीने थोडक्यात बरोबर सांगितलेलं आहे. तर सायबर क्राईम कसे घडतात? तर मोबाईल यूज करता तुम्ही? मोबाईल वापरता ना? कोण वापरता? सर्वजणच. किती वेळ बघितलं पाहिजे आपण मोबाईल? माहिती आहे कोणी सांगू शकेल? 1 तास. हां, तर कमीत कमी आपण 1 तासच मोबाईल बघितला पाहिजे. आणि त्याचा वापर आपण कसा केला पाहिजे? चांगल्या गोष्टींसाठी पैसे पाठवलेले असतात. आपण खात्री करायला पाहिजे की खरं वीज केंद्र आहे ना, तिथूनच आपल्याला ती वेबसाईट आली आहे का, किंवा आपले पैसे बरोबर सुरक्षित जागेत पोहोचलेत का. तर असे हॅकर्स म्हणजे काय? थोडक्यात आपली माहिती गोळा करणारा किंवा आपले पैसे चोरणारा चोरटा. अकाउंट हॅक कसं होतं मॅडम? होऊ नये म्हणून काय करावं लागतं? ते प्रायव्हेट अकाउंट करायचं सर. प्रायव्हेट करायचं का? हां, कोणते पण आपण सोशल मीडियाचे अकाउंट आहेत ना यूज करतो ना, ते सर्वप्रथम प्रायव्हेट केले पाहिजे. किंवा त्याच्यामध्ये 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणून एक सेटिंग आहे, ती आपण सेटिंग करायचं. जेव्हा आपण आपलं इंस्टाग्राम अकाउंट हॅक होईल ना, मग तेव्हा ज्यांनी आपली जी आयडी आहे ज्याच्या मोबाईलमध्ये ओपन झाली, तिथं ते मोबाईल म्हणजे आयडी दाखवतो ज्या डिव्हाइसमध्ये आपलं ओपन आहे. हॅकर म्हणजे ऑनलाईन चोरटा. ऑनलाईन चोरटाच नाही, थोडक्यात काय म्हणजे आपली माहिती किंवा आपले पैसे कसे पण चोरू शकतो आपण. जाता जाता देखील आपल्याला फोन देखील फसवू शकतो, याची जाणीव देखील होणार नाही. हॅकर्स सर्वत्र आहेत, आपल्याला फक्त एवढंच की जाणवत नाहीये ते इथे आहेत तिथे आहेत असे. मग थोडक्यात काय मला सांगायचं काय, आपण जे काही सोशल मीडिया यूज करता किंवा जे काही आपलं आता फोनपे, गुगल पेमुळे ट्रान्झॅक्शन्स आपण करतो, ते खात्रीपूर्वक करत चला. आणि आपल्याला हे माहिती आहे, गेम खेळता PUBG वगैरे कोण खेळते इथे? फ्री फायर, PUBG विरोध खेळतो. मी सौ माधुरी मारुती जाधव, मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा तेलगाव आणि येथील सर्व शिक्षक स्टाफ, श्रीयुत माने सर, श्रीयुत जाधव सर, सौ काडादी मॅडम, श्री भोसले सर, श्री पाटील सर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व तेलगाव शाळेतील विद्यार्थी यांना या सायबर क्राईम बद्दल सविस्तर या ठिकाणी आज माहिती मिळालेली आहे. धन्यवाद. मी मोहिनी दुधाळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे कम्प्युटर सायन्सची स्टुडंट आहे. तर आम्ही क्विक हिल फाउंडेशन म्हणजे सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या क्विक हिल फाउंडेशन मध्ये आम्ही लोकांना जनजागृती करत आहोत. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलगाव उत्तर सोलापूर येथे आम्ही क्विक हिल फाउंडेशन सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा याबद्दल शाळेतील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना खूप छान माहिती सांगितली आहे आणि इथे आम्हाला खूप चांगला सपोर्ट देखील भेटला आहे. तर माझ्यासोबत जो पार्टनर आहे राहुल शिंदे यांनी देखील खूप छान त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. तर सर्व शिक्षकांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. असंच त्यांचं मोलाचं आम्हाला मदतीचं मार्गदर्शन लाभो आम्ही क्विक हिल फाउंडेशनचं नाव नक्कीच उज्ज्वल करू. तर सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा याबद्दल आम्ही
अशा बऱ्याच स्कूलमध्ये किंवा बऱ्याच पब्लिक प्लेस या ठिकाणी आम्ही जनजागृती केली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मनगोळी व वसुंधरा कला महाविद्यालय जुळे सोलापूर, तसेच स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बार्शी रोड खेड येथे देखील आम्ही अशा बऱ्याच ठिकाणी असे जनजागृती केलेली आहे. बऱ्याच ठिकाणी आम्हाला खूप चांगला सपोर्ट देखील आलेला आहे. अशीच तुमची मदत आम्हाला कायम हो. आम्ही क्विक हिलचं नाव नक्कीच पुढे घेऊ. धन्यवाद. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.